चौथा हिस्सा कापा 5,000. ज्याला 1 लाख आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2 लाख आहे त्याचे 50,000 कापा. चौथा हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पायलांगडा होणार आहे का? पगार फुकटात हे वावर कुठंतरी हडपिलेला असन, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी अनाधिकृत सापडीला असन. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख तर अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. 10 लाख. या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. ही एक प्रत्येक राजकीय पक्षाकडे हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, हे नोकऱ्यावाल्याचे पुऱ्याचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका. त्याचे चौथा हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याचं कुठं कापा आणि तू त्याचे पात्राट खायची येळ आली तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. एकर भर ऊस लावायचा आणि त्याच्यात तुला 15 रुपये द्यायचे. तो जर काढी लागली काय तिकडं? आणि तो पोराचा टायरच एक लाखाचं आहे गाडीचं. ही केव ना ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठ्यावर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी दिन येतं, तो कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीच्या आहेत ना. 1 एकर ऊस सावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेव ना अर्धी दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापेव. शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापेव प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापेव. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापेव. काँग्रेसचे येतं नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणचा कहून लाल भडक गांधी, एक दुसरा कोणचा आहे तो त्याची कापेव. यांजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का? ते आंबाडी, त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येतं. त्याला म्हणा एक दिवस तो जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो, एका दिवसाचा एका पंपावर दिन शेतकऱ्याला. ऊस कुठं कापी? तिकडं आमचा फेसकोट पडे पाणी घालू उसाला ना. आमचं कुठं कापी तू गाच पाण्याला? तिकडं लय मोठा उतारा ना. त्या राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालतात कापेव त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला दी ऊसाचे पात्राटाचे, त्याच्या कोण घी. मग विखेंकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या छग्याला 2-4 पोते भरून द्या पैशाचे. त्याची काडी लागली असली कुठं तर त्याच जवळ नसन तर. इकडे हे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा. बोलायला तर लय उत येतं तोंड तवाच. इकडं दे म्हणा थोडे. आणखीन कोण कोण असले तर ते वगळंटी वार एक तो काँग्रेसचा, त्याच्याकडे काही असले तर बघा. तो 56 कुळे, त्याच्याकडे काही पैसे असते. त्यांनी ते कुट्याची कंपनी तर बंद पाडली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला. असे करा ना गोळा. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, तो आणखीन कोण कोण. तो नाही काही टपूर कोण आहे ते? शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेलेले ते टपूर. ते नाही उंटावणे नाकाचं ते कंबुडा. काय नावन कोण आल्यात पायदशी. त्याच्याकडे मारण्याचा पैसा आहे. काढा नाही कंबोडा का काय कोण कानू. शिंदे साहेबाची शिटा घेऊन पळून गेलता ह्यो कंबोडा. ते टपूर इमानात बसलं जणून तर काताच्या बाहेर आलत. इतकं उच्च जणू. हे आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या येतात. टाटा आहे, ते लय येतात. आता बजाजवाले येतं,
आणखीन मरणाचे आलेत ना, यांचं कोण घ्या ना. हे जमतं का निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती को? हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येतं, आमचे जैन मारडी येतं, मजबूत आलाय ते हमेशा हमेशा कवा शिराच वाटीत लोकांना एवढं बार पैसे वाटा म्हणा. अहो पटेल, अहो पटेल, अहो पटेल. पटेल गेलाच उधार घ्यायला तिथं झक मारायला. पाटील या पाटील या पाटला दिलं 5-5 जणाला उधार घेऊन. बोकांडी टाकलं त्या मारड्याने आमच्या याचा सकट 3 रुपये शेकडा. आपला म्हणतो 5 होता रे, 3 दिला, 3 दिले. तो थोबाड हाणलं पाहिजे, 3 दिले, 3 दिले. तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं आणि कवा नाही. आता तो मुसलमाना झिरो कोणचा आहे रे, ते टीव्हीला दाखवत होते. ते नंबर 1 ला आलाय पैशाला आता जगात. टरबूज खान, शाहरुख खान. हा तो देशात नंबरला 1 ला आला. दे ना म्हणा इकडे जरा. हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला. इतके हिरो येतं, यांच्या गाड्या लोक सांगत आहेत एका एकाची 12-12 कोटीची गाडी. ओ आपण लोकांच्या गाडीत बसलो तर ते मध्ये त्याने आलिशान गाडी घेतली. तो थुतार आणलं पाहिजे, आलिशान घेतली. त्याच्या गाडीत बसून आलो म्हणा आलिशान गाडी घेतली काय याची. त्याने जर डिझेल नाही टाकलं मला पैवावं लागेल रिक्षा. यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या, ही विनोद नाहीये. इतके मोठमोठा लोक आहेत यांजवळ, कंपन्यात. यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा. 1000 लोक सगळ्या पक्षाकडे, 1000 लोक 1-1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही करायला, शेतकऱ्याला द्यायला.